परिवाराला 5 लाख रुपयाची प्रत्येक परिवाराला मदत देण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी केली आहे आणि 6 बालकं जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करणार आहोत। खरं तर ही घटना जी घडली आहे ती चौकशी आणि ती पुढे येईल, पण काही त्या ठिकाणी तांत्रिक चुकामुळे किंवा एखाद्या अग्निशामक व्यवस्थेमध्ये झालेल्या बिघाडामुळे किंवा चुकामुळे आज ते काही योग्य होणार नाही। सायंकाळपर्यंत रिपोर्ट येईल, पण त्यावर मात्र नंतर भाष्य करू। पण मला असं वाटतं अशा घटना पुन्हा या राज्यामध्ये किंवा अमरावतीमध्ये नागपूरमध्ये होऊ नये याची आम्ही काळजी घेतो आहे। तसं नागपूरमध्ये गोधनीमध्ये एक एमजेपीचा ऑक्सिजन एमजेपीचं पाणी पुरवठाची जी त्या ठिकाणी योजना आहे तिथे जो एक सिलेंडर आहे ते सिलेंडर लीक झाल्यामुळं त्या ठिकाणी असलेल्या लोकांना 4-5 लोकांना आम्ही या ठिकाणी जे थोडा त्या गॅस गळतीमुळं थोडा त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता, त्यांना ऍडमिट केला आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलला ऍडमिट केला आहे। सॅच्युरेशन 98 आहे, एकाचं फक्त 88 आहे, पण ते सर्व धोक्याच्या बाहेर आहे। एक स्टोरेज असलेले एमजेपीच्या त्या स्टोरेज गोडाऊनमधलं ज्या ठिकाणी हा प्लांट आहे तिथलं एक सिलेंडर लीक झालं होतं, त्यामुळे ही घटना घडली होती। ती कंट्रोलमध्ये आहे, तिथे कोणताही जीवहानी झाली नाही। या दोन्ही घटनाची आम्ही चौकशी करून त्या ठिकाणी अंतिम मग आपण जनतेसमोर आणू आणि निश्चितपणे ज्यांच्या चुकामुळे हे झालं असेल त्यावर कडक कारवाई शासन करेल। यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या घटनेवरती असं म्हटलंय की कुठेतरी गरिबांची मुलं होती म्हणून त्यांना व्हावं लागलं, जर श्रीमंतांची मुलं असतील तर ती वाचली असती, त्यांचं स्टेटमेंट असं आहे। कुठल्या वेळी काय स्टेटमेंट दिलं पाहिजे हे सुद्धा राजकीय नेत्यांना कळलं पाहिजे। त्या स्वतः तिथे पालकमंत्री होत्या, त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे की अशा घटनातून कुठलंही राजकारण होऊ शकत नाही। चौकशी आणि ती दोषी आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, पण ते गरिबाची मुलं होते म्हणून ते असं झालं तसं झालं हे काही म्हणणं योग्य नाही। गरीब श्रीमंतीचा वाद येत नाही। एकाच ठिकाणी सर्व बालकं होते, 36 बालकं त्या ठिकाणी वाचवल्या गेल्या, 6 थोडे त्या ठिकाणी अजून त्यात फार चिंता करायची गरज नाही, पण तातडीनं 6 प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेल्या आहेत। त्यामुळे हे म्हणणं योग्य नाही की गरीब श्रीमंती, अशा वेळी असे वाक्यही सोबत नाही आणि असं बोलणं योग्य नाही। काय करतायत अशा पद्धतीने तेच सांगतो ना, कशावेळी काय राजकारण केलं पाहिजे हे समजलं पाहिजे ना। प्रत्येक वेळी राजकारणातून तुम्ही मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणे, सरकारला टार्गेट करणे, हे मात्र खरं आहे की दोषीमध्ये कारवाई झाली पाहिजे, काही कडक कारवाई झाली पाहिजे, कोणालाही सोडू नये, सोडलंच नाही पाहिजे। पण याचा अर्थ असा आहे की इम्प्रामॅन हे ते कुठल्या घटनेत काय कुठलं राजकारण करताय तुम्ही? तिथे मुलांना पाहायला गेले, घटनेची दखल घ्यायला गेले की राजकारण करायला गेले, हा या ठिकाणी प्रश्न आहे। याआधी देखील घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या होत्या, विशेषतः गोंदिया आणि पुणे जिल्ह्यात सुद्धा घटना भंडारा घडली होती। तर मुळात या घटना एनआयसीयूमध्येच का घडताना दिसतंय याचा काही सरकार विचार करत आहे? कारण की शेवटी यंत्रणा कुठेतरी मग सिस्टीममध्ये जे आहे त्यामध्ये कुठेतरी फेल करताना दिसतंय। हेच सांगतो की जिथे फायर एक्स्टिंग्विशर असतात किंवा तिथे फायरचे सिलेंडर असतात याचं योग्य मेंटेनन्स झालं की नाही, त्यामध्ये जे वॉल्स असतात वर लावलेले, जे वायू गळती झाल्याबरोबर ते वॉल सुरू होतात, ते वॉल का सुरू झाले नाही, जे आपण छताला लावतो पाण्याचे फवारे, कारण त्यांचा जसा स्मेल गेला तसं ते सुरू होतात। हे सर्व तांत्रिक बाबी आहे। यामुळं ते मेंटेन केले की नाही, ते केव्हा लावले होते, ते कुठल्या कंपनीने लावले, काय केले, साऱ्या गोष्टी आहेत। अशा वेळी तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो। जर एखाद्या वेळी तांत्रिक पद्धतीने कुठल्या अधिकाऱ्यांनी चूक करून ते चुकीचे लावले असतील किंवा कॉन्ट्रॅक्टरने चुकीचे लावले असेल किंवा मेंटेन करताना चूक झाली असेल, अशा घटना तर सदोष मनुष्यवधाच्या आहेत, याच्यात काही कॉम्प्रोमाइज नाहीये। पण नेमकं घटनेच्या मुळात जावं लागेल। भंडाऱ्यामध्ये घटना झाली होती, आम्ही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले होते, याच्यातही जावं लागेल, पण एकदा चौकशी करून जावं लागेल। बावनकुळे साहेब, जी 2022ला ज्या रुग्णालयामध्ये ही घटना घडली त्याच रुग्णालयामध्ये पुन्हा ही घटना घडते आणि सेम त्याच पद्धतीचा स्फोट झाला होता व्हेंटिलेटरचा आणि आताही तो स्फोट झालेला आहे आणि तेच टेंडर त्याला दिलं होतं अशी देखील माहिती नाही। भंडारा
घटना वेगळी आहे. अमरावतीमध्ये त्याच सप्टेंबर 2022 ला अशीच घटना घडली होती. त्यावेळेला एक बालक मरण पावला होता. 2-3 लोक जखमी झाले होते. चौकशी झाली पण चौकशीचा अहवाल तर गुंडाळला गेला. त्यामुळे ते बघावं लागेल 2022चं काय झालं. पण या घटनेत मात्र मी स्वतः 5 वाजतापासून चेक करतोय. 4-5 गोष्टी पोलिसांनी आढळल्या.